तर नमस्कार मित्रांनो, राजकारण आलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. निवडणुका, मोठी मोठी भाषणं, आश्वासनांचा पाऊस आणि निवडणूक संपल्यानंतर त्या आश्वासनांचा विसर. पण कधीकधी एखादा नेता आपल्या निर्णयामुळे चर्चेचा विषय बनतो. सध्या अशीच चर्चा दक्षिण भारतात होत आहे. अभिनेता म्हणून लाखो चाहत्यांची मने जिंकणारे थालापती विजय आता राजकारणातही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या काही धोरणांमुळे आणि प्रशासनाबाबत मांडलेल्या भूमिकेमुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे. समर्थक त्याला परिवर्तनाची सुरुवात म्हणत आहेत, तर विरोधक या दाव्याकडे सावधपणे पाहण्याचा सल्ला देत आहेत. पण नेमकं असं काय घडलं आहे? तर सर्वात आधी चर्चा झाली ती शेतकऱ्यांच्या प्रश्नांची. तमिळनाडूमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्ज, सिंचन आणि शेतीसंदर्भातील योजनांवर भर देण्याची भूमिका समोर आली. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून आला. दुसरा मोठा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वीज. सामान्य कुटुंबावरील खर्च कमी करण्यासाठी वीज बिलात सवलत आणि गरीब मध्यवर्गाला दिलासा देणाऱ्या योजनांची घोषणा ही थालापती विजय यांनी केली आहे. वाढत्या महागाईच्या काळात अशा निर्णयांची चर्चा होणं स्वाभाविक आहे. महिलांच्या सुरक्षेचाही विषय प्राधान्याने पुढे आला. सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं, छेडछाडीच्या घटनांवर तातडीने कारवाई व्हावी आणि पोलिसांची जबाबदारी अधिक वाढावी यासाठी विशेष उपाययोजनांवर भर देण्यात आला. तर याचबरोबर सरकारी रुग्णालयांमधील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याचा मुद्दाही त्यांनी समोर आणला. रुग्णांकडून अवैध पैसे मागितल्यास कठोर कारवाई करण्याची भूमिका मांडण्यात आली. सरकारी यंत्रणेत पारदर्शकता वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं. तर भ्रष्टाचार विरोधही कठोर भूमिका घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षातील, कायद्यापुढे सर्व समान असतील असा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला. प्रशासनात राजकीय हस्तक्षेप कमी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत अंमली पदार्थाच्या विरोधात विशेष मोहीम, गुन्हेगारावरील नियंत्रण आणि पोलिसांना अधिक स्वातंत्र्य देण्याचा भर त्यांनी देण्यात आला. तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहावी हा यामागील उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक वाहतूक, रस्ते आणि शहर नियोजनावरील लक्ष देण्याची भूमिका मांडण्यात आली. शहराचं विद्रुपीकरण करण्याचे अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका त्यांच्या सरकारने घेतली. आता प्रश्न असा आहे की या सर्व गोष्टींची चर्चा महाराष्ट्रात का होते? कारण महाराष्ट्रातही अनेक समस्या आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. शहरांमध्ये पावसाळा आला की रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न पुन्हा समोर येतात. महिलांच्या सुरक्षेपासून भ्रष्टाचारापर्यंत अनेक मुद्द्यांवर सामान्य नागरिक सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे अनेक जण विचारतात की जर एका राज्यात प्रशासनातील बदलांबाबत इतकी चर्चा होऊ शकते, तर महाराष्ट्रातही अधिक प्रभावी सुधारणा का दिसत नाहीत? मात्र याचा दुसरा पैलूही समजून घेणं गरजेचं आहे. कोणतीही घोषणा झाली म्हणजे ती लगेच पूर्णपणे यशस्वी झाली असे म्हणता येणार नाही. कोणत्याही सरकारचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन हे काही महिन्यांची किंवा काही वर्षांनी करता येतं. निर्णयांची अंमलबजावणी कितपत झाली, जनतेला त्याचा किती फायदा झाला आणि प्रशासनात प्रत्यक्ष बदल झाला का हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच कोणत्याही नेत्याचं असं समर्थन किंवा अंध विरोध करण्यापेक्षा त्यांच्या कामगिरीकडे वस्तुनिष्ठपणे पाहणं आवश्यक आहे. आज देशात प्रत्येक राज्य एकमेकांकडून शिकून शकतं. जिथे चांगले निर्णय घेतले जातात ते इतर राज्यांनीही अभ्यासून आपल्या परिस्थितीनुसार लागू करायला हवेत. शेवटी प्रश्न एका व्यक्तीचा, ते म्हणजे थालापती विजय यांचा. त्यांनी जे 2 महिन्यात केलं ते महाराष्ट्र सरकारने का करून दावलं नाही, असा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांना हा पडला आहे. जर प्रशासन पारदर्शक असेल, भ्रष्टाचारावर नियंत्रण असेल, महिलांना सुरक्षित वातावरण मिळालं, शेतकऱ्यांना आधार मिळाला आणि शहरांचं नियोजन योग्य पद्धतीने झालं, तर त्याचा फायदा कोणत्याही पक्षाला नाही तर थेट जनतेलाच होतो. आता या संपूर्ण विषयावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. व तमिळनाडूमध्ये चर्चेत असलेल्या धोरणांमधून महाराष्ट्राने काय शिकण्याची गरज आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.
जय महाराष्ट्र.